गुड मॉर्निंग. तर चला, आज सकाळ सकाळीच ना सर्वात अगोदर आंघोळ वगैरे करून घेतली होती, कारण आता पेटपूजा पहिल्यानंतर कामपूजा असं म्हणत ना नाश्त्याच्या तयारीला लागली होती. आता काल जे बॅटर बनवून घेतलं होतं त्याला खूप छान जाडी आली होती आणि बॅटर पण खूप छान फुगलं होतं. त्याचबरोबर ना नंतर आता सर्वात अगोदर चटणी बनवून घेतली होती. आता शेंगदाण्याची चटणी मी इथं बनवणार होती, कारण आता माझ्याकडे नारळ नव्हतं आणि मस्त असं ना शेंगदाणे भाजून घेतले होते सर्वात अगोदर आणि त्याला मस्त असं ना मोहरीचा तडका दिला होता. आता माझ्याकडे मिरची नव्हती लालवाली आणि कढीपत्ता पण नव्हता, त्यामुळे आता मोहरीचाच मस्त असा तडका दिला होता. आणि हो, आता सर्वात अगोदर मस्त असे डोसे बनवून घेणार होते, कारण आता मला जेवणाचं टेन्शन नव्हतं. आणि जेवणाचं म्हटलं तर ना मला आमच्याकडे हे जर नाश्ता असला तर आम्हाला जेवणाची पण आठवण येत नाही आणि आवश्यकता पण पडत नाही, मला असं वाटते. त्यानंतर मग आता दोघेही आम्ही मिळून ना मस्त असं नाश्ता एन्जॉय केला आणि संध्याकाळच्या वेळेला बाहेर गेली होती आणि सोबतच येताना ना मस्त अशा शेंगा आणल्या होत्या. आणि हो, तुरीच्या शेंगा उकडून खाण्याची मज्जाच वेगळी आहे आणि ज्या सीझनमध्ये जे भेटतं ना आपल्याला ते एन्जॉय केलंच पाहिजे, मला असं वाटते. आता हे सीझन गेल्यानंतर आपल्याला हे काही भेटणार नाही पुढच्या वर्षीपर्यंत. दिवसभर मला कितीही दमवू द्या, पण संध्याकाळच्या वेळेला तिला असं बघताना ना मला खूप जास्त छान वाटतं. चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.